नमस्कार मित्रो, शुभ सकाळ। आज 8 जुलै 2026 आणि आज आहे बुधवार आणि आता वाजले 9:15 सकाळचे। माझ्या श्रीकांत कोंडोलीकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। मित्रो, आज आपण प्रयासवनमध्ये आलो कारण आता हे गेट बंद झालं, वेळ झाला आपल्याला। हिच्या आतमध्ये आहे प्रयासवन। आपण बाहेरूनच इकडलाच काढतो मी। इकडे छान आहे सीन। प्रयासवन, प्रयास यवतमाळ संकल्पित प्रयासवन 10,000 वृक्ष लागवड व संवर्धन अभियान म्हणते मित्रो। चांगला उपक्रम आहे हा। तुम्ही पण वृक्ष लागवड करा। सुंदर परिसर आहे हे बाई, छान जवळ असे बाय नाला वगैरे आहे। या झुळझुळ पाणी वाहून राहिलं। आणि खूप दिवसाची इच्छा होती प्रयासवनचा व्हिडिओ काढायची, आज पूर्ण झाले मित्रो। पण आज आपल्याला आतमध्ये जाता नाही आलं, वेळ झाला थोडासा। दार बंद केला। सगळीकडे नियमाचं आपल्याला पालन करावंच लागेल। छान पक्ष्याचा किलबिलाट ऐकू येऊन राहिलाय। चला आपण थोडंसं प्रयासवनमध्ये फिरूया। तुम्हालाही दाखवतो, मी पण पाहतो। आणि एखाद्या वेळेस चान्स आला तर आतलाही काढील व्हिडिओ मी प्रयासवनचा। हे बाहेरचं तिथं गेट आहे मित्रो, हे बाहेरचं आहे बहुतेक। किती सुंदर पाणी वाहून राहिलं बघा। पक्ष्याचा किलबिलाट ऐकू येऊन राहिला। सोबत आमचे डॉक्टर आहे ओंकार कोंडोलीकर। किती घनदाट आहे, छान बघा। मस्त वातावरण आहे, छान निसर्ग आहे। आणि मला मित्रो सांगायचं म्हणजे मला निसर्ग खूप आवडते, म्हणून माझे जास्तीत जास्त व्हिडिओ निसर्गावरच राहतील। ट्रॅव्हलिंग, निसर्ग, देवदर्शन याच्यावरतीच व्हिडिओ राहील आपले। काळी जमीन आहे। इथून तालाचं कंपाऊंड आहे वाटते। आणि हे यांचा उपक्रम छान चालतो मित्र। झाडे लावा, झाडे जगवा,
तुम्ही पण प्रयत्न करा. प्रत्येकाने एक एक झाड लावलं, त्याचं संवर्धन केलं, छान फळ मिळेल आपल्याला. पण आणि मित्रो, या प्रयासांमध्ये यांचं टीमवर्क आहे. कोणाला येऊन स्वेच्छेनं इथे दर रविवारी येऊन याचं निगा राखतात. आणि छान प्रयत्न आहे हा. प्रयास वनला येऊन छान वाटलं. एकदा तुम्ही पण या आणि प्रयास वनला भेट द्या. किती छान वातावरण आहे बघा. झाडं पण सुंदर लावलेली आहे. आणि फिरायला सुंदर आहे मित्र होय. आज सूर्यनारायणाचे दर्शन झाले. नाही तर आबाळ आबाळच होतं. बघा किती सुंदर प्रयासवन आहे. पक्ष्याचा आवाज, किलबिलाट बघा. हे प्रयासवन जे बनवलं मित्र हो, बऱ्याच जणांच्या प्रयत्नांनी बनलेलं आहे. हे सुंदर छान उपक्रम आहे, मला आवडला. तुम्ही एकदा प्रयासवनला भेट द्या, झाड लावा एक. आणि तुम्ही पण वातावरणासोबत निगडीत राहा. लोक काय, जंगल आता खूप हे होऊन राहिलं, कमी होऊन राहिले.
आपणच पुढाकार घेऊन आता जंगलवाढीचा प्रयत्न करा. मला तर आवडलं बा, छान आहे. हे क्वार्टर कशाचे आहे माहीत नाही, पडके सरकारी जागा असेल ही. सरकारी कशाचे क्वार्टर आहे हे. आणि आपल्यासोबत मित्र हे माहितीतला नव्हता. इथं माहितीतला आणि ओळखीचा पाहिजे कोणीतरी सोबत आपल्या. आपण पुढच्या वेळेस येऊ तर आतला फोटो काढू प्रयासवनचा. हा बाहेरचाच फोटो होता, बाहेरचाच व्हिडिओ आहे हा. आपण प्रयत्न करू. तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्की मी, ते गेट लावून होतं त्याच्यामुळे जाता नाही आलं, आपल्याला नियमाचं पालन करावं लागेल. त्याची वेळ मला माहीत नव्हती किती ते किती उघडं राहते प्रयासवन. आता संपूर्ण माहिती घेऊन येऊ आपण, आतला व्हिडिओ काढू आपण. वाहनतळ. डॉक्टर बऱ्याच दूर आहे आमचे, येऊन राहिले डॉक्टर. आता आपण आलो रोडवर. ही माहिती फलक आहे मित्र हो, प्रयासवनचा माहिती फलक आहे. आणि हे एंट्री गेट आहे. हा अमोलकचंद महाविद्यालयाकडे म्हणजे गोदनी रोडकडे जातो रोड. आणि हा रोड बायपासवर जातो. मित्र हो, आता आपला व्लॉग फार मोठा झाला, आता इथेच थांबू आपण. माझा व्लॉग तुम्हाला आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्र, माझं फेसबुक आणि इंस्टाग्राम ID आहे श्रीकांत कोंडोलीकर व्लॉग यवतमाळ, त्याला पण फॉलो करा. आणि काही चुकलं असेल तर कमेंट्स करा, माझी चूक माझ्या लक्षात येईल. पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय श्रीराम, जय बाळूमामा.